माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक कार्याचा वारसा आपल्याला दिला असून तो सर्वांनी पुढे चालवला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरामध्ये केदार भगत मित्र परिवाराकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनावेळी केले. दरम्यान या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन केदार भगत मित्र परिवाराच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून रक्तदान शिबिराचे आयोजन पनवेल शहरातील लोकनेते दिबा पाटील शाळेत रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी रक्तदान केले. या शिबिरात दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा 1 लाखापर्यंतचा अपघाती विमा मोफत काढून देण्यात आला. दरम्यान यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी अविनाश कोळी, नितीन पाटील, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, केदार भगत, दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, सुरेखा मोहकर, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय जैन, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी केक कापून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केदार भगत यांच्या प्रयत्नातून दरवर्षी आज इथं पुन्हा एकदा रक्तदान शिबिर आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत मोफतमध्ये विमा वाटप अशा प्रकारचं कारण करण्यात आलं आहे. 25 लोकांपेक्षा संकल्प नावा, ध्यास नावा, प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा. कारण रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. माणसाचा जीव वाचवतो. तर त्या दृष्टीनं पैसा नसला चालेल, कमी असला चालेल, कुठली ॲडजस्ट करता येते. रक्ताने वेळोवेळी होणं गरजेचं असतं. त्यातून आपलं ग्रुप गोष्टी पाहावं लागतं आणि त्या दृष्टीनं आपल्या तुमच्या ह्याने एक छान असा उपक्रम केदार भगत यांनी आयोजित करणार आहे. त्याचा रेग्युलर सेक्रेटरी विशाल सावंत ना, विशाल सावंत, फिरोज शेख, आनंद गडकर आणि इतर सदस्य सहकारी आहेत. त्यांना साथ देण्याचं काम इन्शुरन्स कंपनीनं कंपनी पण करते आणि डॉक्टर मंडळी याची साई ब्लड बँकेचे आहेत. रक्त तपासलं जात आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पाहून त्याप्रमाणे नंतर ब्लड बँक हे रक्त आज गोळा करते. गरजूंच्या कचरा ते देणार आहेत. आणि असं फार छान सुंदर असं कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. आजचा हा कार्यक्रम आहे हा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. निमंत्रण पत्रिकेपासून व्हॉट्सअपवर बरेच मेसेज फिरले, बॅनर आणि आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आज 74वा वाढदिवस उद्या आणि त्यांनी उद्यापासून 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जे हे लोगो सगळ्यांनी लावलेले आहेत ते पुढच्या वर्षभरासाठी आपण वेगवेगळे जे कार्यक्रम करणार आहोत त्या निमित्ताने आपण हे लोगो पुढच्या वर्षभरासाठी केलेले आहे. त्याच्यामुळे पुढचं वर्षभर हे त्यांचं 75वं वर्ष असणार आहे आणि 75व्या वर्षानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आपण पूर्ण अमृतोत्सवी वर्षाचं सुरुवात म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब हे त्यांच्या शैक्षणिक असतील, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्याच कामामध्ये
आणि राजकीय कामामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आहे आणि यशस्वीपणे काम केलेलं आहे. आणि त्यांच्या या सगळ्या ह्याची त्यांचे वडील माननीय चांगू काना ठाकूर यांच्याकडून त्यांनी जो आध्यात्मिक वारसा घेतला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पूर्णपणे अमृतसरी वर्षाची सुरुवात ही एक आध्यात्मिक कार्याने सुरू करावी म्हणून कालपासून आपण खांदा कॉलनीच्या CKD कॉलेजमध्ये कीर्तन महोत्सवाचं आयोजन केले आणि काल जवळजवळ 3,500 लोक त्या ठिकाणी 3,500-4,000 लोक जवळजवळ येऊन गेले. आज आणि उद्याही आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकारांचा तिथे कीर्तन आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला आपल्या परिसरातले ज्यांना आवड आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण आलं पाहिजे. आजचा हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम म्हणजे केदार भगत या ठिकाणी दरवर्षी हे 3-4 कार्यक्रम हे सातत्याने करत असतात. म्हणजे बाकीचे कार्यक्रम असतात, बाकीच्यांनी मदत असेल, बाकीचे 31 डिसेंबरला वेगळा साजरा न करता जे फुटपाथवर झोपतात त्यांना चादरी देण्याचं वगैरे काम, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण असे मोठे उपक्रम कार्यक्रम 3-4 कार्यक्रम असतातच. त्याच्यामुळे आजचाही कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम रक्तदान शिबिर आहे. आपण जसं आता रक्तदान शिबिर घेतोय तसंच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण रक्तदान शिबिर घेणार आहोत प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी. आणि 75 आहे, किमान 75 रक्तदाते तरी यायला पाहिजेत असं आपण सगळे वर्षभर हाही उपक्रम करतो. त्याच्यामुळे आताही जे सगळे रक्तदाते आलेले आहेत त्या सगळ्यांचं खरं म्हणजे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा केदार भगत यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेच जण चांगलं काम करताय. आपण याच्या बरोबरीने ज्या अनेकांना विमाही काढून आपण देणार आहोत, त्याच्यामुळे तुमचं कार्य हे खरंच चांगल्या पद्धतीचं कार्य, तुमची टीमही चांगली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्याही सगळ्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा देतो आणि काम करू. धन्यवाद. सगळ्यात आधी या रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल मी केदार भगत यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या आपल्या परिसराचं लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करत असताना रामशेठ ठाकूर साहेबांनी विविध सामाजिक कार्यांचा वारसा एका अर्थानं आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि तो वारसा केवळ त्यांच्या कुटुंबातले म्हणून प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांनी चालवावा असं अभिप्रेतच नाही. कारण रामशेठ ठाकूर साहेबांनी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे याचं आपल्याला सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कृतीतून धडे दिलेले आहेत. आणि त्यामुळे सातत्यानं कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळेला हे सर्व कार्यक्रम करत असताना जेव्हा ते एका वयाच्या एका विशिष्ट अशा टप्प्यावरती पोहोचत आहे, 74 वर्ष पूर्ण 75वं लागतंय आणि इथून पुढे पूर्ण वर्ष 75वं वर्ष 75 पूर्ण होणार पुढच्या वर्षी, या वाटचालीला एक अमृतमयी अशी वाटचाल समजून आपण त्या माध्यमातून त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत अशी आमची सगळ्यांचीच भावना आहे. अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे एकीकडे कीर्तन महोत्सव, वेगवेगळे विख्यात असे कीर्तनकार हे त्या ठिकाणी येत आहेत. काल दशरथे महाराजांचं कीर्तन होतं, आज बोधले महाराजांचं कीर्तन, उद्या वारंगी महाराजांचं कीर्तन. त्यामुळे ज्यांना ज्यांना त्याची आवड आहे ती सारी मंडळी येतीलच. कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं अतिशय भव्य अशा स्वरूपाचा तो होतोय. थेट प्रक्षेपणे पाहायला मिळत आहे. अनेक लोक पनवेलमध्ये आहेत, त्यामुळे पनवेलची लोक इथे आवर्जून उपस्थित राहत आहेत. मला खात्री आहे की कीर्तन महोत्सवापासून सुरू झालेले हे सगळे कार्यक्रम यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा निश्चितपणानं मिळेल. आज जे रक्तदाते या ठिकाणी उपस्थित आहेत, एक चांगलं आणि अतिशय उदात्त असं काम हे या शिबिराच्या माध्यमातून ते रक्तदाते करतायत. त्या सर्व रक्तदात्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं स्वास्थ्य लाभावं आणि अशा पद्धतीची समाजाच्या उपयोगाला येण्याची संधी
की त्यांना आणि आपल्या सगळ्यांना वारंवार मिळत राहावे. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेबांचा आपण हा वाढदिवस तो साजरा करायला घेतलाय. त्याबद्दल त्याचं खऱ्या अर्थानं चीज होऊ शकतं. केदार भगत वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने आयोजित करत असतात, पण अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगाला येण्यासाठी त्यांची जी धडपड आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एकीकडे रक्तदान शिबिर आणि त्याच वेळेला 1 लाखापर्यंतचा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती विमा याची जी जोड त्यांनी याला दिलेली आहे, त्याचाही फायदा जास्तीत जास्त लोकांना अडचणीच्या वेळेला मिळेल. अशी अडचण येऊच नये अशी अपेक्षा करतो, पण आली जर दुर्दैवानं तर त्यावेळेला या विम्याचं हे कवच हे आपल्याबरोबर असेल. आणि म्हणूनच मी या उपक्रमाबद्दल केदार भगत यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व सहकारी मित्रमंडळ सगळ्या सहकार्यांचं सुद्धा याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज या इथे माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो कॅम्प आपण आयोजित केलेला आहे, खरोखर माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं जीवन जर आपण बघितलं, त्यांनी स्वतःला या लोकांसाठी समाजासाठी ज्या प्रकारे स्वतःला वाहून घेतलेला आहे, समाजाच्या उत्थानासाठी ज्या प्रकारे नेहमीच ते प्रयत्न असतात, तर आपण त्यांचं कार्य आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला अशा प्रकारची प्रेरणा ही येणं आवश्यक आहे की आपण जर त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम ठेवायचा असेल तर अशा प्रकारचे काही कार्यक्रम ठेवावे ज्याचा समाजाला त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि त्याचबरोबर ह्या सोबतच आपल्याला समाजासाठी आणखीन आपल्याला चांगल्याचे कार्यक्रम करता येतील. असे कार्यक्रम ज्याचा एक साधा मोठ्या काळासाठी उपयोग होऊ शकेल. मग ते रक्तदान शिबिर हे खरोखरच त्याचं एक चांगलंच उदाहरण आहे. आणखी परत ज्या शाळेमध्ये दिवाळी साहेबांच्या गावाने ही शांत शाळा आहे, या शाळेमध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. दिवाळी साहेबांनी या इथे पनवेलमध्ये जी काही शिक्षणाची गंगा वाहते, पनवेल हा शिक्षणामध्ये नेहमी अग्रक्रमी राहिलेला आहे. याला मोठं कारण ते दिवाळी साहेब आहेत. दिवाळी साहेबांच्या पुढाकारामुळे या इथे अनेक ठिकाणी रहिवासी संस्था असेल किंवा आणखी इतर संस्थांच्या माध्यमातून या इथे शाळा चालू होऊ शकल्या आणि त्याच्यामुळे येथील जनता आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षित होऊ शकली आणि त्याचा फायदा हा या जनतेला होऊन जनता ही नेहमी जागरूक राहिलेली आहे. आणि इथे म्हणूनच आपण पाहतो की नवीन प्रोजेक्ट जर कुठले येणार असतील तर ते पनवेल आणि उरणमध्ये काय येत असतात, वसई विरारच्या पेक्षा या इथे काय येतात, कारण शिक्षणामध्ये आपण नेहमी जागरूक राहिलेला आहोत. शिक्षणामध्ये पनवेलचा अग्रक्रम राहिलेला आहे. शिक्षणाचे हे फायदे हे दिवाळी साहेबांनी, माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी हे समजा इथे टकून दिलेले आहेत. त्यांनी जो समजा आपल्याला रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावरती चालणं हे खरोखर आवश्यक आहे. आपल्याला त्यांचा कित्ता गिरवणं हा आवश्यक आहे. या इथे आपण माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. खरोखर त्यांचं आपलं स्वागत आहे, आपलं अभिनंदन. आणि त्याचबरोबर केदार भगतजी म्हणजे राजेश्वरी साहेब या इथे आलेले आहेत. आणि केदार भगतजी हे वर्षभर अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम करत असतात. जनतेच्या साठी उपयोगी अशा अनेक कार्यक्रम करणं आणि नंतर नेहमी सांगतो माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पावलावरती पावलं टाकून सांगतात ते त्यांच्याप्रमाणेच ते समाजाला स्वतःला वाहून घ्यायचा प्रयत्न करतात. खरोखरच समजा आपलं कार्य हे एक समजा नक्कीच लक्षणीय असं आहे. आणि आपण अशा प्रकारे पुढे समजा चालत राहावं. समाजाप्रती आपण समजा नेहमी समजा आपलं दायित्व हे सिद्ध करावं आणि त्याचबरोबरीने तरुणांना सुद्धा जास्तीत जास्त संधी मिळू शकेल, त्यांना नेतृत्व करायची संधी मिळू शकेल. यासाठी आपण ज्या प्रकारे कार्य करत आहात खरोखर समजा आपलं कार्य हे कौतुकास्पद आहे. आणि मी आपल्या कार्यासाठी मी आपल्याला एक शुभेच्छा